कोपरगाव बेट श्री देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व चिरायू ज्योतिष नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासात प्रथमच अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशल रविवार दिनांक 28/12/2025 रोजी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, ओम गुरुदेव ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंद महाराज, ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर, ज्योतिषाचार्य गुरुमा सौ ज्योती जोशी व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले। या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक नामांकित ज्योतिषाचार्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली। तर यावेळी ज्योतिषाचार्यांचे स्वागत सत्कार व मार्गदर्शनपर व्याख्याने होऊन प्रमाणपत्रे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह राज्यातून अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव बेट देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व मंदिर कमिटी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। तर अपेक्षा आणि पूर्तता, इगो आणि हाच मोठा भाग आहे। आपल्याकडे येतात ते शुक्राचार्यांचे प्रतिनिधी म्हणून येत नाही कोणी, आपल्याकडे गुरूंचे प्रतिनिधी म्हणून येतात। मग गुरुला समन्वय साधायचा असतो। मगाशी जे म्हटलं, मालकाचा पण आणि कामगारांचं पण, दोघांमधलं मॅचिंग करायचं असतं। आणि ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती आजची आहे का? तर नाही। मगाशी रामायण महाभारताचा उल्लेख झाला। आताच्या काळात मागणी करायला आपल्याला माहिती आहे, तर नागपूरचं अधिवेशन झालं, संसद अधिवेशन चालू आहे, अनेक मोर्चे येत असतात। मग त्या रामायण काळामध्ये पण मोर्चे गेले असतील। त्यावेळेचे मंत्रिमंडळ जे असेल ते ब्रह्मा विष्णू महेश। मग काय होतो, हा आसुरी शक्तींचा विचार वाढत राहतो। कारण मनुष्य हा स्वार्थप्रवण आहे आणि स्वार्थप्रवण असताना स्वार्थी वृत्ती वाढत झाली। म्हणून पूर्वीच्या काळी ब्राह्मण या शब्दामध्ये सुद्धा जातीवाचक नाही, पण ब्राह्मण शब्दामध्ये सुद्धा जे 6 गोष्टी ब्राह्मणाला आवश्यक म्हटलंय, त्याच्यामध्ये 48 तासाच्या वर पुरेल एवढं धन बाळगायची परवानगी नव्हती। आज तो काही भाग राहिला नाही। तो का? तर रोजच्या रोज मागायचं, रोजच्या रोज संपवायचं, हा भाग होता। कारण स्वार्थ विरहित असलं पाहिजे। पण आज उलट झालेलं आहे, हे पण आपण जाणतोच। ते रामायण काळात मोर्चे गेलेत, भगवंताला अवतार घ्यायला लागले। आणि आताच मगाशी उल्लेख झालाय, प्रभू रामचंद्रांचा शिवाने अवतार घेतला महादेव हनुमंताच्या रूपाने। दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या, विद्वत्ता असलेल्या सर्व ग्रंथ ज्याचे मुखोद्गत होते, अशा रावणाचा नाश केला। क्षत्रियाने ब्राह्मणाचा नाश केला, जर आता जातीवाचक शब्दात बोलायचं ठरलं तर। का बरं? एकच चूक घडली ना, सीतेला पळवलं। हे किती महत्वाचा भाग आहे। स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या काळापासून आजपर्यंत असा असला पाहिजे। पण आमच्यातही काही जण आहेत, बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा स्त्रीकडे वेगळा असतो। मी आमच्यातच असं म्हटलंय, हे पण लक्षात घ्या। त्याच्यामुळे ही पवित्रता वाढवण्याचं काम सुद्धा आपलं सर्वांचं आहे। मगाशी म्हणताना मी सांगितलं, मी दुसऱ्या बाजूने बोलतोय। त्याच्यामुळे हा पण एक आपल्या सर्व ज्योतिष अभ्यासकांचा, ज्योतिषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, ही आपण काळजी घेतली पाहिजे। आणि असं का बोलतो, तर समाजामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस काही काही कॉमेंट्स येतात, ते कॉमेंट्स ऐकल्यानंतर मी हे बोलतोय। आणि त्याच्यामुळेच रामाने रावणाचा नाश केला। ती राक्षसी वृत्ती होती। नंतरच्या काळात पाहिल्यानंतर काय झालं, परत मोर्चे गेले असतील ब्रह्मा विष्णू महेशाकडे। पण नंतर भगवंताने अवतार घेतला, पण तो म्हटला मी ऍक्शन मोड मध्ये नाही। पहिल्या याच्यात राम आणि हनुमान ऍक्शन मोड मध्ये होते, त्यांनी कृती केली।
नंतर त्याच्यात बघितलं तुमच्या काय लक्षात येतंय, भगवंत ऍक्शन मोडमध्ये नव्हता. एक तर ते ध्वजावर जाऊन बसला होता रथाच्या, आणि एक जो होता तो काय म्हणे, मी फक्त सूचना करेन, मी काय प्रत्यक्ष लढणार नाही. सारथ्य केलं त्यांनी फक्त. का बरं? त्यांनी समाजाचे 5 प्रतिनिधी निवडले. तुम्ही बघा, पांडवांचे 5 गुणविशेष जर बघितले, समाजाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व त्यांनी घेतले. मग आपण पण आपल्याकडे पत्रिका पाहत असताना समाजातले विविध भाग जे येत असतात आपल्याकडे, त्यांचे गुणदोष त्यांच्या पत्रिकेवरून कुठेतरी बघितले पाहिजे. आणि त्या 5 जणांचं प्रतिनिधित्व घेत द्रौपदीच्या वस्त्रहरण करणाऱ्या, दुसऱ्याचं ते माझं आहे, माझं तर माझंच आहे पण दुसऱ्याचं ते माझं आहे असं म्हणणाऱ्या वृत्तीचा नाश करण्याचा. 10% तू घे, 10% मी घेतो, माझ्या बहिणीला काय करायचा अधिकार माझा, तुझ्या भावाला काय करायचा तुझा अधिकार, बाकीच्या आम्ही खर्च केला म्हणा घरामध्ये पहिल्या भागाला चांगलं पडेल. लक्षात ठेवा, हे सांगायची आणि तुझ्या सरकारची आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. घटस्फोट नंतर आहे, आधी विवाह झाल्यानंतर घटस्फोट आहे. आधी आपण विवाह सुकर केला तर घटस्फोटाचे प्रश्न कशाला येते, ते येणार नाही आपल्याकडे. पण आम्ही तेच करत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रश्न येतो. करा की एकत्र कर, आम्ही शब्द आणा. आज वाईट काय नाही, घर घेतलं ज्योतीच्या मुलीने, पहिलं काय ज्योती काय राहणार, मी तुझ्या नावावर केलं आहे का रे, तुझ्या नावावर लिहिलं आहे का, पहिलं बंद करा. कसलं बायकोचं नाव आलं पहिलं, वंशाकडे पुरुषाचं नाव पाहिजे. कारण ज्या घरात पुरुष कमी राहतो त्या घरात सुख असतं, लक्षात ठेवा. आणि ज्या घरात पुरुष जास्त राहतो ते घर सुखी हे नसतं, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. कारण घर हे पुरुषासाठी आउट हाऊस आहे, गेस्ट हाऊस आहे, आणि स्त्रीसाठी घर आहे. पुरुषांनी घर घ्यायचं असतं, पुरुषांनी घराचे पैसे भरायचे असतात, हप्ता भरायचा बँकमधून सँक्शन करायचं असतं, आणि स्त्रीने घरातले पडदे लावायचे असतात. त्या घरात सुख येते, लक्षात ठेवा. त्या सांगितलं आवश्यकता लक्षात ठेवा. पैसे बदला 21 शतकाच्या चौकटीला बांधणारा एकच ग्रह असतो, तो म्हणजे शनी. त्याला कुठल्याही प्रकारचं मुहूर्त लग्नासाठी बघावं लागत नाही. अशा ठिकाणी फार लोकांना माहीत नाही, पण आता हळूहळू त्याची माहिती प्रत्येकाला होते. आणि या अशा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसिद्धी अजून प्रमाणामध्ये पूर्ण भारतभरामध्ये होईल यात कुठली शंका नाही. म्हणून हा कार्यक्रम आपले सर्व ट्रस्टीजमधले अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड, आपले सचिव ॲडव्होकेट कुलकर्णीजी, तसंच आपले खजिनदार ॲडव्होकेट कुराळकरजी आणि सदस्य आपले एस.एन. कुलकर्णीजी आणि हेमंतजी पटवर्धनजी यांच्या माध्यमातून हे अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करावे. आणि आपल्या कोपरगावकरांना या निमित्ताने वेगळे लोक असतील, संत महंत असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, यांचा विचार ऐकायला या ठिकाणी मिळतील. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. आता खरं म्हणजे लंच ब्रेक आहे. त्या लंच ब्रेकमध्येच मी आलो. जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण आपल्या सर्वांना भूक लागली असेल. पण जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या संक्रांत सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ह्या गोष्टी बघा, त्याच्यामध्ये मृत्युंजयाचं त्या ठिकाणी स्थान आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्रिकेत सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला समजते की आपण इथं का आलोय, त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला पार्श्वभूमी कळेल. आजचा जो विषय आहे तसा सगळ्यांसाठी अवघड आहे. मी माझ्यासाठी पण तेवढाच अवघड आहे. मेदिनी ज्योतिष म्हणून हा सहसा जास्ती कोणी याच्यामध्ये विचार करत नाही. तर याच्यामधून कोणी तुम्हाला असं पाऊस कधी पडला म्हणून पैसे देणार नाही. काय बाकीच्या गोष्टी असतात, आता काही जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. मी याच्यामध्ये प्रामुख्याने राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींचा अभ्यास म्हणजे मेदिनी ज्योतिष.
आता जे कोणी आयोजक असतील किंवा इथून पुढे तुम्ही ज्या कार्यक्रम कराल त्या मेदनीय म्हणू नका, मेदिनीय. मेदिनी म्हणजे पृथ्वी, तर दी असली पाहिजे. हां, मेदिनीय ज्योतिष हा असा विचार हा या ठिकाणी आपल्याला करता येतो. ज्योतिषशास्त्राचे प्रमुख जे 3 स्कंद आहेत, सिद्धांत, संहिता आणि होरा, याच्यामधला पहिला जे सिद्धांत आहे ते म्हणजे ग्रहगणिताचा विचार आपण करतो. दुसऱ्या विभागामध्ये संहितामध्ये मेदिनी ज्योतिष आणि मुहूर्तशास्त्राचा विचार केला जातो. आणि तिसरा जो आहे तो होरा, म्हणजे आपण वैयक्तिक ज्योतिष बघतो त्याला आपण होराशास्त्र, तिसरा विभाग. ते मेदिनी म्हणजे काय, तर याच्यामध्ये सामूहिक घडामोडींचा विचार करणारं शास्त्र असं त्याच्यामध्ये आहे.